जय शिवराय मित्रांनो. आज आपण आलो आहे शिवनेरी किल्ल्यावर. आज आमच्या मोहिमेतला हा 6वा किल्ला. आमच्या स्वच्छता मोहिमेच्या वतीने आम्ही प्रत्येक रविवारी जसा घडेल तसा एक एक किल्ला साफ करायची मोहीम सुरू केली. त्या मोहिमेतील हा 6वा किल्ला, जो की शिवनेरी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थान, येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यावेळी हा किल्ला मोगलांच्या ताब्यात होता आणि शहाजी महाराजांनी माँसाहेब जिजाऊंना सुरक्षित ठिकाणी ठेवावं म्हणून शिवनेरी किल्ल्यावर ठेवलं होतं. तर तुम्ही बघू शकता, अशी ही वाट आहे. हा पर्यायी रस्ता होता. मी मागं दाखवला तो पर्यायी रस्ता होता. इथून पुढे जो पायऱ्याचा रस्ता आहे, पायऱ्या मजबूत आहेत चांगल्या. आणि हा डाव्या साईडला जो दिसत आहे तो गाड्या इथपर्यंत येतात. पण सध्या दरड वगैरे कोसळल्यामुळे, काम चालू असल्यामुळे ते दगडं वगैरे साईडला काढून साईडला तटबंदी बनवण्याचं काम चालू आहे. त्यामुळे तिकडून गाड्या वरती येऊन देत नाही. सध्या गाड्या थोड्या खालीच लावतात आणि हा पर्यायी मार्गाने वरती प्रवेश आहे. 2 व्हीलरला येऊन देतात वरच्या साईडला, पण 4 व्हीलर खालीच थोड्या अंतरावर लावावं लागतं. ह्या मार्गाने आम्ही वरती आलो. आता आम्ही वरती चाललो आहे किल्ल्यावर. तसं किल्ल्याचं महत्त्व म्हणजे आपले दैवत. किल्ल्याचं विशेष महत्त्व म्हणजे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान म्हणजे शिवनेरी. तसा शिवनेरीची तटबंदी खूप मजबूत आहे आणि शिवनेरीला एकूण 5 ते 6 दरवाजे आहेत. जसे की हत्ती दरवाजा, नाणे दरवाजा, भरपूर असे म्हणजे 5 ते 6 दरवाजे आहेत. हा आहे मुख्य दरवाजा. आता आम्ही मुख्य दरवाजातून आतमध्ये जाऊन पुढे चाललो आहोत. हे बघा, हे असे जुन्या काळात दरवाजाला असे मोठमोठे लोखंडी अशा सळया असायच्या. का तर हत्ती डायरेक्ट तो हत्तीच्या साहाय्याने दरवाजा तोडू नयेत यासाठी त्या दरवाजाला सळया असायच्या मोठ्याल्या. आणि त्याच्या आतमधून असं मोठं लाकूड किंवा लोखंडाची पहारेसारखं आतमधून लावलं जायचं. तर तुम्ही बघू शकता, खूप सुंदर गड आहे आणि स्वच्छ पण आहे. खूप स्वच्छ आहे. कुठंही कचरा वगैरे दिसत नाही. कारण जागोजाग कचरा कुंड्या वगैरे ठेवलेल्या असल्यामुळे कचरा कुठेही नाही. जास्त करून कचरा तर नाहीच कचरा नसल्यातच जमा आहे. आणि आमची मेन मोहीम जो गड किल्ले स्वच्छता, हा बघू शकता दुसऱ्या दरवाजातून आपण आतमध्ये आल्यानंतर ही तटबंदी इथून तिथून पूर्णपणे तटबंदी ही आहे. जिथे कुठे थोडीफार वीक झाली असेल तिथं डागडुजी केलेली आहे. साईडचं वातावरण बघू शकता, पूर्ण धुकं पावसाचं वातावरण आहे. आणि अशा वातावरणात सह्याद्रीत फिरायचं म्हणजे एक वेगळाच आनंद असतो. आणि तुम्ही बघू शकता, पावसाचं वातावरण असल्यामुळे आज पाऊस थोडा कमी आहे. अशा कचरा कुंड्या वगैरे ठेवलेल्या आहेत गडावर. जागोजाग कचरा कुंड्या आहेत. तर आता आम्ही चाललो आहे गडावर. आता आम्ही 2 दरवाजे पार करून आता हा 3रा दरवाजा आला आहे. आता ह्या 3ऱ्या दरवाजातून वरती जाऊन गडावर खूप छान असं म्हणजे आपण कसं म्हणतो बसण्यासाठी पार्क वगैरे, तसं गडावर खूप छान असं गार्डनसारखे पण आहेत.
बसण्यासाठी पण जागा आहे. फिरण्यासाठी खूप असं म्हणजे छान आहे हा शिवनेरी किल्ला. तुम्ही कधी येऊन भेटा. बघा तुम्ही खूप छान असे वातावरण आहे इथले. इथलं खूप म्हणजे खूप मस्त झाडे पण खूप लावलेले आहेत इथले. आणि असं गार्डनसारखं लॉन वगैरे अशा गोष्टी बी हरं वगैरे उगली त्याच्यामुळे लॉन वगैरे टाकल्यासारखं असं मस्त वाटतं तिथे. त्यामुळे खूप छान किल्ला आहे. आता ह्या जुन्या पायऱ्या आहेत, त्या साईडनी पण पायऱ्या आहेत. पण हा शॉर्टकट असल्यामुळे आम्ही या साईडनी वरती आलो. हे बघा, आभाळ खूप भरून आलं आहे, पण पाऊस नाही. आज पाऊस थोडा कमी आहे. या साईडला खूप सारा पाऊस असतो. म्हणजे आपण घरावर जे पत्रे टाकतो आणि विटांनी घर बांधतो, त्या विटावर शेवाळ चरता गवत उगवतं एवढा पाऊस असतो या साईडला. खूप सारा पावसाचा प्रदेश. आणि हा सह्याद्री, पावसामध्ये सह्याद्री फिरायचं म्हणजे एक वेगळाच आनंद असतो. तुम्ही बघू शकता आज रविवार आणि आमचा हा 6वा किल्ला आहे. गर्दी पण खूप आहे आणि खूप उत्साह, आनंद. आज शिवनेरीवर नंतर खूप असा आनंद होत आहे की कुठेही कचरा दिसत नाही. कचरा नाहीच, म्हणजे खूप असा मेंटेन ठेवला आहे गड. म्हणजे कचरा कुठं करत नाहीत आणि केला तरी साफसफाई करणारे आहेत. आणि जागोजाग कचराकुंड्या लावल्यामुळे तसा कचरा होतच नाही. आणि असला तरी थोडंफार ते लोक काढतात तो कचरा. आणि गडावर पाण्याची टाकी पण खूप आहेत. खूप असे पाण्याची टाके आहेत. सुमारे तुम्हाला सांगतो एक 10-12 पाण्याचे टाके असले, मोठमोठाले टाके आहेत. पुन्हा तलाव आहे. पाण्याचे स्रोत मजबूत आहे गडावरती. हा दरवाजा बघा तुम्ही. हा दरवाजाला असा वळसा घालून आतमध्ये जवळ येईपर्यंत हा दरवाजा दिसत नाही. पूर्ण असं खालून बघितलं तर पूर्ण तटबंदी असल्यासारखं वाटतं, पण दरवाजा दिसत नाही खालून. असा वळसा घालून हा म्हणजे हत्ती दरवाजा. हत्ती दरवाज्यापासून वरती गेल्यानंतर आपण उजव्या साईडला जावं लागतं आपल्याला. आणि डाव्या साईडला पाण्याचे टाके आहेत. इथे 5-6 पाण्याचे टाके आहेत डाव्या साईडला. तुम्ही बघू शकता दरवाजाच्या साईडला असं चौकीदाराला बसण्यासाठी, राखणदाराला बसण्यासाठी अशी जागा जी करून ठेवलेली असते. प्रत्येक दरवाजापाशी अशी जागा आहे. आणि ही बघू शकता, ही जुनी तटबंदी आहे, पण थोडंफार डागडुजी केल्यामुळे ते वाईट जे सिमेंट दिसते ती आत्ताच्या काळातील ती डागडुजी आहे. आता इथं वरती बघू शकता, इथं वरती पाण्याचे टाके आहेत, पूर्ण अशा कव्हर केलेल्या आहेत. लोकांनी कचरा वगैरे त्यामध्ये टाकू नये म्हणून त्याच्यावरती असे लोखंडी म्हणजे लोखंडाचं असं ग्रिल बनवल्यासारखं, जाळं बनवल्यासारखं केलं आहे. आणि त्याच्यावर ते लावले. प्रत्येक टाक्यावर आहे ते जाळं. एखादी टाकी सोडली तर प्रत्येक टाक्यावर हे जाळं गडावर बघायला भेटतं. म्हणजे पूर्ण ते टाके, पाण्याचे टाके कव्हर केलेले आहेत ह्या जाळ्यांनी. म्हणजे गजांनी, लोखंडाच्या गजांनी बनवलं आहे. त्या साईडला टाक्या आहेत 2, या साईडला 2-3. अशा प्रकारे पाण्याचे टाके. हे ह्याच्यातलं पाणी काही निघत नाही, त्यामुळे हे पाणी असं हिरवंगार सारखं नाही आहे पाणी. पण त्या काळात पिण्यासारखं असावं, कारण ह्या पाण्याचा उपसा होत असावा. त्यामुळे पिण्यायोग्य पाणी असावं त्या काळात, महाराजांच्या काळात. या किल्ल्यावर म्हणजे महाराजांच्या पहिले बी खूप साऱ्या राजवटीच्या राजांनी याच्यावर, निजामांनी, मुघलांनी, खूप साऱ्या राजवटींनी या किल्ल्यावर, 4-5 राजवटींनी किल्ल्यावर राज्य केलेलं आहे या काळात. खूप जुना, म्हणजे खूप जुना किल्ला आहे हा. इथे किल्ल्याचा नकाशा आहे. कुठे कुठे काय काय असे नकाशे
4-5 जागी असे नकाशा आहेत. कुठे कुठे कसं कसं काय काय आहे त्या नकाशामध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही बघू शकता. असे पाण्याची टाके पूर्ण कवर केलेले आहेत यानी गजांनी. त्यामुळे कचरा वगैरे जास्त म्हणजे पाण्याच्या टाक्यात लोक पाण्याच्या टाक्यातच कचरा टाकतात आणि पाण्याच्या टाक्यातला कचरा काढता येत नाही. ही एक मोठी समस्या आहे. असो, पण इथे कचरा नाही. इथे दरड कोसळली होती. बघू शकता तुम्ही पायऱ्या खूप म्हणजे डागडुजी केली नंतर वाटतं यांनी. त्याच्यामुळे मी एक 4-5 वर्षापूर्वी गेलो होतो. त्याच्यानंतर मी आज आलो आहे. तसं किल्ल्यावर मी 4-5 वेळेस गेलो आहे. याच्या आधी 4 वेळेस. आता ही 5वी वेळ आहे माझी शिवनेरी किल्ल्यावरती. आता वरती गेल्यावर अजून एक दरवाजा, हे बघा, हा दरवाजा क्रॉस केल्यानंतर वरती आपण जाऊ. तुम्ही बघू शकता. अशी तटबंदी दरवाजा म्हणजे 5 ते 6 दरवाजे आहेत. हा मेन दरवाजा. त्याच्यानंतर वरती गेल्यानंतर आपण असा वळसा घालून गेल्यानंतर वरती धान्याचं कोठार लागतं. या पुढच्या दरवाजापासून वरती गेल्यानंतर पुढच्या दरवाजा हा एक लास्ट दरवाजा आहे. त्याच्यानंतर धान्याचं कोठार लागतं. खाली आपण तिकडे गेलो नाही. उजव्या हाताला शिवाई देवीचं मंदिर आहे खालच्या साईडला. आपण येताना तिकडे जाऊयात. हे बघा, दगडं आता झिजलीत, बरीचशी दगडं झिजलीत, पण मजबूत. त्या काळातील बांधकाम, विटातलं चुना आणि गूळ असे जे मिश्रणातलं जे बांधकाम असेल त्या काळातलं, एवढं मजबूत आहे बांधकाम. म्हणजे खूप खूप अजून पण साबूत आहे बांधकाम. असं खूप चांगलं आहे. 300-400 वर्ष पूर्वीचं जर बांधकाम एवढं मजबूत असेल, आत्ताची आपली घरं 50-50 वर्ष पण टिकत नाहीत. आणि शासनाने केलेले रोड तर 15 दिवस टिकत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीचा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी 5 राजांनी या किल्ल्यावर राज्य करून केलेलं. आणि त्याच्यानंतर शहाजी महाराजांनी माँसाहेब जिजाऊंना सुरक्षित ठिकाणी ठेवावं म्हणून या किल्ल्यावर ठेवलेलं. महाराजांचं बालपण इथेच, खूप सारं बालपण इथेच झालेलं. त्याच्यानंतर माँसाहेब जिजाऊंनी पुण्यामध्ये लाल महालात राहिला. असो, असे पार्क टाईप असं खूप छान असं फिरण्यासारखं, बघण्यासारखं, तिन्ही ऋतूमध्ये असं फिरण्यासारखा किल्ला आहे. एक वेळेस अवश्य भेट द्या. खूप सारं उन्हाळ्यात पण असं वाटत नाही की बाबा आपण कुठं ऊन आहे वगैरे, असं काही वाटत नाही. खूप झाडं खूप आहेत. खूप झाडं असे मेंटेन केलेले आहेत. झाडाला वटे वगैरे बांधलेले आहेत. हे बघा, पुरातन काळातील या बांधकामाचे अवशेष आपल्याला दिसत आहे डाव्या साईडला. इथं अंबरखाना म्हणजे इथं गोडाऊन, धान्याचं गोडाऊन असं अंबरखानावरती इथं खूप मोठं असं हे आहे. इथे या साईडला जुनी वाड्याचे अवशेष, घरांचे अवशेष आणि अंबरखाना त्याच्या साईडला खूप मोठा अंबरखाना आहे. तुम्ही बघू शकता. ही पडझड झालेली अंबरखाना अजून मजबूत आहे. कुठे कुठे पाणी गळतंय त्याच्यामधून, पण खूप छान आहे अंबरखान्यात पण. हे बघा, ही आत्ताच्या काळात ही समजा याची हा जो दरवाजा आहे तो आत्ताच्या काळात बसवलेला असावा आणि त्याच्यावरती जाळे पण आत्ताच्या काळातले असावे, पण ते जे बांधकाम आहे ते जुनंच आहे. तुम्ही बघू शकता. अंधार असला तरी उजेड, खिडक्या
असल्यामुळे उजेड येतो आतमध्ये. असा खूप मोठा असा अंबरखाना आहे. धान्याचं गोडाऊन असं म्हणता येईल. खूप खूप मोठा आहे. अंबरखान्यापासून पुढे निघाल्यानंतर असा हा रस्ता आहे जो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या ठिकाणी घेऊन जातो. खाली दगडं लावलेले आहेत, म्हणजे असा दगडाचा रस्ता केलेला आहे. हा नवीन रस्ता आहे आत्ताच्या काळात बनवलेला. पहिला इथे मातीचाच रस्ता होता, चिखल वगैरे व्हायचा आणि साईडला दगडं वगैरे बनवलेले आहेत. असं बसण्यासाठी बाकडे वगैरे खूप छान असे केलेले आहेत. एकदा तुम्ही शिवनेरी गडाला भेट दिल्यानंतर तुम्हाला कळेलच की किती सुंदर आणि किती प्रसन्न वाटतं इथं आल्यानंतर. पुढं गेल्यानंतर जो कच्चा रस्ता आहे तो आहे आय थिंक हे दगडाचं पूर्ण काम पूर्ण झालेलं नाही आहे, काम बाकी आहे. पुढं गेल्यानंतर जो कच्चा रस्ता आहे हे बघू शकता तुम्ही. आता दगडाचं काम संपून कच्चा रस्ता आहे आणि इथे पुढे गेल्यानंतर असं एक 400-500 मीटरचं अंतर चालून पुढं गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्म ठिकाण जी इमारत आहे ती तुम्हाला बघायला भेटेल. शेजारीच मस्जिद पण आहे, आणि तिथे शेजारीच मंदिर पण आहे. मंदिर आईसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची एक आकर्षक अशी मूर्ती तिथे आहे मंदिरात. तुम्ही बघू शकता हा असा कच्चा रस्ता आहे आणि इथून पुढे गेल्यानंतर इथे पण काही पाण्याची टाके आहेत. पाण्याच्या टाकीमध्ये कचरा कुठेच जास्त करून नाही आहे, कारण कचऱ्याचं पूर्ण नियोजन गडावर केलेलं आहे. असे गड असे स्वच्छ दिसले तर खूप असं प्रसन्न वाटतं आणि असं मग बघायला पण असं छान वाटतं. फिरायला पण गडावर. तर बघू शकता आपण आता जवळ आलो आहेत महाराजांच्या जन्म ठिकाणाच्या जवळपास आलो आहेत आपण आता. थोडेसेच अंतर पुढे गेल्यानंतर जिथे महाराजांचा जन्म झाला तिथे महाराजांची मूर्ती आणि त्यांचा पाळणा, लहानपणीचा पाळणा असावा आय थिंक, तो पाळणा त्या इमारतीमध्ये आजही आता आपण बघताय. ही समोरची जी इमारत आहे ती महाराजांचं जन्मस्थान. आणि इकडं राईट साईडला मस्जिद आहे. हे बघा, महाराजांनी कधीच कुठल्याही जातीबद्दल भेदभाव केला नाही. 18 पगड जातीला सोबत घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन केले आणि ही महाराजांची जन्मस्थान. आपण आतमध्ये जाऊन बघूयात. आम्ही दाखवणच तुम्हाला. इमारतीमध्ये खालच्या मजल्यावर अशी 2 मजली इमारत आहे. खालच्या मजल्यावर हे बघू शकता तुम्ही असा दरवाजा. आतमध्ये गेल्यानंतर महाराजांची एक खूप सुंदर अशी मूर्ती आणि पाळणा तुम्हाला बघायला भेटेल.
हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांची खूप सुंदर अशी मूर्ती आणि हा त्यांचा पाळणा हे असं जतन करून ठेवलेलं आहे. खूप छान वाटतं इथं आल्यानंतर, प्रसन्न होतं. अशा ठिकाणी आपण भेट दिली पाहिजे. खूप छान असं गड आहे. खूप छान अशी बघण्यासारखी वास्तू आहेत. महाराजांची जन्मभूमी आहे. तुम्ही कधी आलात या साईडला तर शिवनेरीला नक्की भेट द्या. महाराजांच्या स्मारकाच्या म्हणजे जन्मभूमीच्या त्या जन्म इमारतीच्या शेजारी थोड्याशा अंतरावर जी मस्जिद आहे त्याच्यासमोर एक टाका आहे. त्या टाक्यामध्ये असा कचरा होता. तो कचरा याच्यामध्ये वटवाघळ पण मारून पडलेले होते. तो कचरा आम्ही काढून, ते वटवाघळ पण काढून साईडला टाकून त्याचा खूप असा वास सुटला होता. तो कचरा काढून कचराकुंडीत टाकून दिला. पाणी हे असं वाहतं पाणी नाही आहे, त्यामुळे हे साठलेलं पाणी असं खराब झालेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये वटवाघळ मेलेले आहेत. त्यामुळे हा पाण्याचा खूप खराब वास येत आहे. पण एवढा वास येऊन सुद्धा तो कचरा काढला आम्ही आणि नंतर आता निघालो. या साईडला तुम्ही बघू शकता आईसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मंदिर. आपण याचा व्हिडिओ काढला होता, पण एडिट करण्याच्या आधी आपल्याकडून हा व्हिडिओ चुकीने डिलीट झाला. त्याबद्दल क्षमा असावी. हे असं खूप छान असं मंदिर आहे. माँसाहेबांचा आणि छत्रपतींचा पुतळा या मंदिरात आहे. असं खूप छान असं मंदिर आहे. धन्यवाद मित्रांनो. लाईक करा, फॉलो करा.